पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। महाराणी ताराबाई ह्या सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या कन्या होत्या। त्यांचं तळबीड हे माहेर आहे आणि ताराराणी ज्या वेळेस त्यांचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांच्या बरोबर झाला, छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपले जे बंधू होते राजाराम महाराज यांच्याशी ताराराणींचा विवाह लावून दिला। आणि ज्या वेळेस आपले छत्रपती राजाराम महाराज सासरवाडीला तळबीडला यायचे त्या वेळेस आपल्या इथे जो वसंतगड आहे, वसंतगडावर जो वाडा होता त्या वाडामध्ये त्यांचं वास्तव्य असायचं असा उल्लेख आपले जे इतिहास संशोधक आहेत डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी ताराराणींचा जो चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे, चरित्र ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आहे। आणि ज्यावेळेस ताराराणी औरंगजेबाबरोबर लढत होत्या आणि 7 वर्ष औरंगजेबाबरोबर ताराराणींनी लढा दिला होता, तर तो राग मनात धरून त्यांनी जिहादचा अवलंब केला। औरंगजेबाने जिहादचा अवलंब केला आणि पहिला गड आहे तो जो गड आहे हा वसंतगड, याच्यावर हल्ला केला। तोफांनी हा गड उद्ध्वस्त केला होता ताराराणींच्या वरचा राग धरून। आणि हा औरंगजेब आहे 22 सुब्याचा सुभेदार आहे, त्याच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम 7 वर्ष सतत त्यांनी लढा दिला। आणि त्याला गुडघे टेकायला भाग पडणाऱ्या ताराराणी ह्या आमच्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील आहेत। आणि जे जैन मुनी आहेत त्यांनी जे हे वक्तव्य केलेले आहे की त्या जैन समाजाच्या होत्या, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांचा इतिहासाचा अजिबात अभ्यास नाही। तर आपली जी एक मध्ये सिरियल चालू झाली होती महाराणी ताराबाईंच्यावर, तर आमच्या ताराराणींचं एक वाक्य होतं की आमच्या मराठी मुलींना ज्या हाताने फुगडी खेळता येते त्या हाताने गर्दनीही मारता येते। तर कदाचित त्यांनी हा इतिहासाचा अभ्यास केला नसावा, त्यामुळे ते असे म्हणतायत की ताराबाई ह्या जैन होत्या। तर ताराबाई ह्या जैन नसून ह्या मराठी समाजाच्या होत्या, त्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होत्या। त्यांचं माहेर हे तळबीड आहे आणि मोहिते घराणं आणि सर्व तळबीडमधील सर्व ग्रामस्थ आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो। आणि या जे मुनी आहेत त्यांनी हे वक्तव्य केलेले, त्यांचा अजिबात इतिहासाचा अभ्यास नाही, तर त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत, कारण त्यांनी इतिहासाची छेडछाड केलेली आहे। जैन मुनींनी जे काल काही जे बेताल वक्तव्य केलं महाराणी ताराराणी यांच्याविषयी, त्या जैन समाजाच्या होत्या। महाराणी ताराराणी या सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या कन्या आहेत आणि त्याचा पुरावा हा सर्व ऐतिहासिक पुस्तकामध्ये हा आहे। जर आता आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक जे शिवकालीन जे इतिहास संशोधक होते जयसिंगराव पवार साहेब यांनी जो इतिहासाची पुस्तकं लिहिलेली आहेत त्यामध्ये त्यांनी ताराराणींच्या विषयी लिहिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी तळबीडचे ताराराणींचे पराक्रमी माहेर म्हणून जे तळबीडचा माहेरचा उल्लेख केलेला आहे, हा त्या जैन मुनींनी प्रथमतः त्याचा अभ्यास करावा आणि विनाकारण अशी बेताल वक्तव्य करून आपल्या समाजाशी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न कुणीही करू नये। असे जर केले तर आम्ही तळबीडकर ग्रामस्थ व सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे वंशज म्हणून आम्ही त्यावरती त्यांचा जाहीर निषेध करतो व पुढं जर असे बेताल वक्तव्य केले तर होणाऱ्या गंभीर परिणामास त्यांनी सामोरे जायला तयारी ठेवावी असे मी त्यांना आवाहनही करतो। काल मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जैन मुनी नयन पद्मसागर यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। खरं तर जैन मुनींनी कोणताही इतिहासाचा गंध नसलेला, म्हणजे कोणताही इतिहास माहीत नसलेले अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, कारण महाराणी ताराराणींचा इतिहास सर्वांना सुज्ञ आहे। महाराणी ताराराणी या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यानंतर औरंगजेबाला 1700 ते 1707 पर्यंत त्यांनी जेरीस आणलं आणि याच मातीत औरंगजेबाला त्यांनी गाडलं। अशा या शूर महाराणी ताराराणी या तळबीड गावच्या आहेत आणि त्या करवीरवासीयन आहेत, राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी आहेत। एवढा इतिहास सर्व इतिहास संशोधकांनी लिहून ठेवलेला आहे, एवढी पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तरी सुद्धा कुठलंही वाचन न करता या जैन मुनींनी जे बेताल वक्तव्य केलं आहे ते खूप खरं दखल घेण्यासारखं आहे आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे। आणि अशा पद्धतीची जर इतिहासाची जर तोडमोड लोक करणार असतील तर जनतेपुढे लोकांपुढे चुकीचा इतिहास जाऊ शकतो। म्हणून शासनाने याची दखल घ्यावी
बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचं कुठलंही वाचन न करता एक वक्तव्य होत असतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण होत असतं. म्हणून शासनाने एखादा कायदा करावा आणि कुठलाही अभ्यास न करता कुठलाही पुरावे न दाखवता एखादं जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं तर त्याच्यावर कारवाई करावी अशी शासन दरबारी आम्ही विनंती करणार आहे. आणि अशा पद्धतीचा पत्रव्यवहार आम्ही जिल्हा स्तरावर आणि महाराष्ट्र लेवलवर करणार आहे. आणि आम्ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा बाकीचे मंत्री महोदय असतील यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहे की आपण शासन दरबारी याचा पाठपुरावा करावा आणि जैन मुनी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी किंवा त्यांनी जाहीर महाराष्ट्राची माफी मागावी अशी आम्ही मागणी करणार आहे.